मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये 2 दिवसापूर्वी एका 22 वर्षीय निष्पाप तरुणाचा बळी गेलेला आहे आणि यानंतर मुंबईच्या बोरिवली विधानसभेचे भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई लोकलचे लोहमार्ग पोलिसांचे जे आयुक्त आहेत त्यांची देखील भेट घेतली होती। सर, 2 दिवसापूर्वी दुर्घटना घडली होती, यानंतर आपण पोलीस आयुक्तांना देखील भेटलात, काय आश्वासन पोलिसांकडून आपल्याला? 2 दिवसापूर्वी जोगेश्वरीवरून निघाली एक ट्रेन बोरिवलीच्या दिशेने येत होती आणि त्याच्यामध्ये दरवाजा कोण बंद करणार या वादावरून 22 वर्षाचा एक तरुण मयंक लोहार याची हत्या झाली। ट्रेनने मी सुद्धा रेग्युलर प्रवास करतो, अनेक वेळा बॅग लागली, धक्का लागला, गाडीमध्ये आतमध्ये शिरायला नाही दिलं, या वादावरून लोक आपलं संयम सोडतात, आई बहिणीची शिव्या देतात, अनेक वेळा सहप्रवासी हे शांत करत असतात, पण कधी कधी उद्रेक होतो। 6 महिन्यापूर्वीसुद्धा एका प्रोफेसरचं 45 वर्षाचे प्रोफेसर होते, त्यांची हत्या ट्रेनमध्ये करण्यात आली। हे दुसरं प्रकार आहे। मुंबईमध्ये लोकलशिवाय पर्याय नाही, लोकलमध्ये प्रवास करावाच लागेल। हा प्रवास सुरक्षित असला पाहिजे या दृष्टीने आम्हाला काम करायचं आहे। या घटनेची माहिती मला मिळेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मी भेट घेतली, त्यांना आरोपी पकडला गेला पाहिजे याबद्दल विनंती केली। मी पोलिसांचं पण अभिनंदन करतो, 24 तासच्या आत त्यांनी आरोपीला पकडला आहे। आता आमची मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवला पाहिजे आणि आरोपीला सक्त शिक्षा मिळाली पाहिजे, ज्यामुळे याच्यानंतर असं करण्याची हिंमत कोणाची होणार नाही। सर, मागील 6 महिन्याचा काळ जर पकडला तर जानेवारीमध्ये प्रोफेसरची हत्या झाली होती, काल एका इंजिनियर तरुणाची हत्या झाली। बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ह्या दोन्ही घटना घडलेल्या आहेत। मुळात दादरनंतर अंधेरीनंतर बोरिवली हे प्रचंड गर्दीचं ठिकाण आहे। या ठिकाणावरची गर्दी नियंत्रित होण्यासाठी पोलीस बळ देखील कमी आहे। या संदर्भात रेल्वे मंत्रालय असेल किंवा मुख्यमंत्री यांच्याशी काय संदर्भात चर्चा झाली? आज मी रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वेचे लोहमार्गचे आयुक्त या सगळ्यांची भेट घेतली। मी तुमच्या काही समस्या आहेत ते पण मला सांगा हे पण त्यांना सूचना केल्या। त्या अनुषंगाने त्याने आमच्याकडे फोर्स कमी आहे अशी सूचना केली आहे। मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन आणि रेल्वे मंत्र्यांनासुद्धा की रेल्वे पोलीस फोर्स असेल, GRP असेल, या दोघांना सक्षम केलं पाहिजे, कारण 60 लाखपेक्षा जास्त प्रवासी लोकलने प्रवास करतात। त्यांची सुरक्षा म्हणजे मुंबईची सुरक्षा, त्यांची सुरक्षा ही मुंबईची टॉपमोस्ट प्रायोरिटी असली पाहिजे। लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं असेल तर लोकांच्या मनातून ही भीती निघाली पाहिजे आणि म्हणून हे पोलीस दल आणखीन सक्षम करण्याची आवश्यकता आहे आणि पोलिसांची भीतीसुद्धा वाटली पाहिजे। म्हणून महिला डबा असेल, फर्स्ट क्लासचे डबे ज्याच्यामध्ये महिला प्रवास करतात, यांची सुरक्षितता याच्याबद्दल पुन्हा आपल्याला पॉलिसी बनवण्याची आवश्यकता आहे। जेव्हा कुठली घटना घडते त्यावेळी काही दिवस आपण अलर्ट मोडमध्ये असतो, पण त्याच्यानंतर पुन्हा तसंच चालू होऊन जातं। असं न करता रेग्युलर या डब्यांमध्ये सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे अशी सूचनासुद्धा आणि हे करून घेण्याचं काम आहे। म्हणून लोकांच्या मध्ये 2 तासांनी आम्ही बसलो आहोत आणि प्रत्येक एंट्री एक्झिटला बसून लोकांच्या सूचना घेऊन बोरिवली स्टेशनचं जे रिडेव्हलपमेंट होतात त्याच्यामध्ये हे कंजेशन कसं कमी करता येईल आणि लोकांना अधिक सुविधा कशी देता येईल या दृष्टीने आमचं मानस आहे। लोकल 2 गोष्टी पाहिल्या तर थेट खुणापर्यंत हा प्रकार गेलेला आहे। या संदर्भात जे प्रवासी रोज प्रवास करतात, या प्रवाशांना आपण एक स्थानिक आमदार म्हणून काय आवाहन करा? मी सुद्धा रेग्युलर लोकलने प्रवास करतो आणि अनेक वेळा बघतो की धक्का लागला, बॅग लागली किंवा दरवाजातून आतमध्ये घुसताना लोक आपलं संयम, आपलं तोल सोडतात आणि मग आई बहिणीवर शिव्या देतात, त्याच्यानंतर मारामारी होते। अनेक वेळा सहप्रवासी ते शांत करत असतात, पण कधी कधी परवासारखी घटना होते। आता रेल्वेमध्ये चाकू घेऊन का प्रवास करायचं? तर जसं मेट्रोमध्ये स्कॅन होतो त्याचप्रमाणे रेल्वेची सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे। रेल्वे स्टेशनवरती पण आता स्कॅन करण्याची गरज आहे आणि चाकू आहे, बंदूक आहे, असे हत्यार घेऊन जर कोण प्रवास करत असेल, दारूची बाटली घेऊन कोण प्रवास करत असेल, दारू पिऊन प्रवास करत असेल तर त्याच्यावरती कंट्रोल करणे गरजेचे आहे। या दृष्टीने सरकारने पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद। हे होते संजय उपाध्याय। लोकल प्रवाशांच्या सुरक्षासोबतच जो आरोपी आहे त्या आरोपीला देखील कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तो खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालावा यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील ते लवकरच निवेदन देणार। कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई।